एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला ब्लॉग नंबर 3मध्ये. तर आता मॉर्निंग झालेली आहे आणि अजून कोणच उठलेलं नाही आहे. आणि आता आपण आज साऊथमधनं जाणार आहेत नॉर्थला. तर चला सगळ्यांना उठूया. माझा सगळं आवरून झालेलं आहे आमचं. आता चेकआउट करायचा टाइम आलाय. हे बघा धिंगाणा कसा. चेकआउटचा टाइम आला आता. बोल. ओके. तुम्हाला पण नाही समजलं, मला पण नाही समजलं. ठीक आहे, आता आपण फटाफट बॅग घेऊन गाडी टाकूयात. चला. एवढ्या माझ्या वस्तू आहेत. हे चल दिप्या, चल पटापट. हे बघा रेडी पोझिशन. तर आता दीपक इथे पोहोचलाय. तेजस गेलेला आहे गाडी आणायला, पण ऋषी आणि भावेश काय आले नाहीयेत. आतमध्ये काय करतायत बघूया. हे बघा आणखी यांची हे सामान उचले चालले. हे बघा यांची तयारी झाली. आता हे एवढं तरी आता आतमध्ये बरंच काय असेल. ऋषी झालं का? हे बघा ऋषी कुठे. चला फॅन घ्यायचे का? फॅन घ्यायचे का? कॅन नाही फॅन. गाईज चेकआउट झालेलं आहे आमचं. एकदा मी नजर मारतो फक्त. ओके बाय बाय. आम्ही इथे गाडी लावले. आमच्या पाठीमागे कोणतरी गाडी लावून गेलाय. तो आता त्याला शोधायचा कसं काय. आता कधी येणार आणि कधी आमची गाडी निघणार काय माहिती. आम्हाला इथनं 90 किलोमीटर जायचं आहे पुढे. थोडी तरी बाजूला असती तरी आम्ही काढली असती. बघू आता कधी येतोय तो. मित्रांनो 4 तास झाले आम्ही इथे बसलो. रूममध्ये चेकआउट केलंय आणि आमच्या गाडीच्या पुढे मागे कोणतरी गाडी लावले. आम्हाला गाडी काढायला जागा नाही आणि तो माणूस आहे गाडी टो कशी करायची ते शोधतोय. आणि आमचा 1 दिवसाचा प्लॅन फ्लॉप आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. न्यू मॉडेल आलाय गाड्यांच्या कलेक्शनमध्ये. थांबा जरा डिस्कस चालू आहे. भाई लोग आज का दिन हमारा फ्लॉप गया है. कारण आम्हाला बाहेर करून ठेवलं आहे आणि ती गाडीच्या पुढे गाडी आहे. तो गेला इथनं किती किलोमीटर गेला रे लांब. किती किलोमीटर आपल्या ऑडियन्सला 80 किलोमीटर लांब गेला आहे तो बोलतो अजून 40 मिनटं लागतील. आम्ही टोटल आता 4 तास तरी बाहेर आहेत आणि 4 तास ते पण काउंटरला उभे आहेत. जो हॉटेलवाला आहे तो पण गेलाय. 5 मिनटं 10 मिनटं करतोय. आता मॅटर होणार इथे. आज गोव्यात मॅटर होणार. ऋषी मॅटर करायचं आज. चाल. चार तास आम्हाला असं बसवलं. हे बघा म्हणजे अख्खा दिवस वाया गेलाय. आता नॉर्थला जाऊन आम्ही झोपणार, काहीच फिरणार नाही आज. रात्रीचे कपडे परत घातले ना, मला वाटतं या कपड्यांना मुहूर्तच नव्हता फोटो काढायचा. मित्रांनो आम्ही इथे रिसेप्शनवर बसलोत आणि एक फॉरेनर आला. काय बोलून गेला कोणालाच काय कळालं नाही. ऋषी काहीतरी बडबड करते त्याच्यासोबत. ऋषीची पण फाटते. ए याला पण एवढी नाही येत. याला पण नाही एवढी येत. नॉर्मल शब्द पकडतो आणि बोलतो काहीतरी. त्याचा ॲक्सेंट कसला बेकार आहे बाबा. माझी तर आवाज निघ झाली.
बाबू बोल बाबू काय बोलला परत बोल. हा ते त्यांनी मराठीत सांगितलं नंतर. ते रिपीट कर ना. बाबा बाबा एवढी फास्ट इंग्लिश बोलतात. इंग्लिश बोललं तर काय हरकत नाही, इंग्लिश समजते, पण त्यांचा ॲसेंट कसला बेकार आहे. हा ॲसेंट काय आहे त्यांचा काही समजलं नाही मला. हा डुबकी डुबकी की झोपून येतो गाडीत. A few moments later. भाई लोग 5 बज गए. 5 तास झालेले आहेत आम्हाला एका जागेवर. आज गोव्याचे 5 तास आम्ही असे वेस्ट केलेले आहेत. कसं वाटतंय. आणि हे लोक तर कितना टाइम लगेगा और आपको कब किया काय बोलला. अर्धा तासाची चावी दिले त्याला. अर्धा तास अगोदर दिले. अर्धा तास अगोदर चावी दिले. मला वाटतं तो आला आता. मित्रांनो त्याला मी थोडीशी बडबड केली पण ती मी व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकलो. पण माझं मन पण थोडं सॉफ्ट पण आहे हो. जाऊ दे आता. तो स्माइल देतो रे लगेच. मला जास्त बोलावंसं नाही वाटत. हॉस्पिटॅलिटी मध्ये असेच असतात. ठीक आहे बाई. आपले 5 तास त्याने खाल्ले. आपल्याला तिकडे जायला 2 तास लागणार. आपला दिवस अख्खा खाल्ला. ओके. आपण 3 दिवसामध्ये 1 दिवस मजा केली. 2 दिवस गाडीत. तुम्ही जायत ना भाई लोक. आणि मी खोटं नाही बोलत. खोटं नाही बोलत. त्याच्या काउंटरवर ही गाडी होती. काउंटरवर मी ढापली. माझ्या 5 तासाचा बदला मी ही गाडी ढापून घेतलाय. काय बोलतो. ही गाडी मी ढापली तिथनं. का तर आमचे 5 तास गेले वाया. आपल्या 5 तासाची किंमत 5 तासाची किंमत. थांबा अजून एक गोष्ट ढापली ती पण दाखवतो. एक खोल रे. 2 गोष्टी ढापल्या गाडीत मी. एक ओढून ढापला तिथला. तरी पण अजून रिकवर नाही झाला. याला बोललो ती काठी घे त्या मनूला. काठीचा बल्ब उडला फिरवली तेव्हा. त्याने बल उडवले त्या काठीचे. इट्स ओके बट ये लड़का पागल है. साला ऐसा करता है हमारा 5-5 घंटा एक जगह पे वाया घलवता है. उधर से देखो हमारा कैमरा ठीक से सेट है क्या. पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे. मेरी निगाहों में भी है ढूंढते वो तुझे. पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे. मेरी निगाहों में है ढूंढते वो तुझे. हम ते ढूंढते जिसे इको नाही बाबा. इको रे इब्रियाज आहे. दीपक आज ना आज काय झालं रे. अरे दीपाला काय झालं माहितीये का. दीपक बोलतो भाई मला आज कसं काय बरं वाटतंय एकदम व्यवस्थित. ए बच्ची काय रे तुला टेन्शन. टेन्शन कसला. दीपक काय वाटतं का तुला. काहीच बोलत नाही. मूडशी तुला सकाळी वाटत करून दिली म्हणून बसला. अरे खरा नाही गाईस. त्याचं लग्न जमला नाही ना त्याचा टेन्शन. जर तुमच्या ओळखीत कोण असेल. कोणाची तरी गाडी तिथे ठोकले त्याला मदत करून येतो मी. ते बघा म्हणजे या हाताने गाडी ढकलतो मागे आणि बाहेर काढतो. बघा आतून. 1 मिनिट भाई माझा अवतार आज पण इग्नोर करा. आता गेल्याच असत्या. हे बघा हिने टर्न मारला ना ती स्कूटीच उडवली असती हिची. बरोबर आहे तुझं. बच्ची आम्ही गाडीत बसलेलो आहेत आणि दादा उतरलेले आहेत. दादांचा टाइम झालेला आहे. कसला रे तो रुटीन वर्क दादांचं चालू झालेलं आहे. गाडीतला रुटीन वर्क. टायमिंग वर आम्ही कुठेच नाही पोहोचू शकत. आमचे सगळे पैसा फ्लॉप आहे.
बाबा इथे नजारा बघा ना कसला भारी आहे. दीपक मुळे ना आम्हाला असे स्पॉट बघायला भेटतात. नाही तर गाडी काय थांबली नसती. नाही तर गाडी आता इथे थांबलीच नसती. दीपक दादांचे रुटीन आहेत त्याच्यामुळे. ते ऋषिकेशला मागे बसवलं का तर दादाला त्रास नको. तर दादाला त्रास काय, दादा स्वतःहून स्वतःला त्रास करून घेतोय. दादा बोलतो मी खात नाही कारण मला गाडीत बसायची, तरी पण दादा उलट्या करतोय. घे पाणी पी दिप्या. जो पहिला ऑफिस टाकील ना त्याच्या याच्यावर ठेवू आपण. काय काय माझी आहे पर्सनल. तिथं सीसीटीव्ही मध्ये मी व्हायरल होईल. गाडी काउंटरवरून चोरली काय रे. ओढून आमच्या बाथरूम ओढून येईल बिडून येईल काय नाही, सगळा इथं भावेश माणसाच्या इथंच. जाता सी ये तो बस शुरुआत है, अभी तो पार्टी शुरू हुई है. 10 मिनिटात पोहोचतोय आपण. वाह बेटे नवीन बेटे मौज कर दी. वाह बेटे चलो. तू काय रे तो गाणं मला सांगा. दिल के चैन. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. कम 25 नाहीतर तुझा होईल. असं समज ना रिसेप्शन मध्येच आहे अजून पण. किती गो गोल्या, किती बे चालल्या. अरे कहना क्या चाहते हो? हा या फोर्टला आलोत आम्ही. काबोदे रामा या फोर्टवर आलोत आम्ही आणि आमच्यासाठी क्लोज केलेला आहे दरवाजा. हे आमची मॅनेजमेंट एक नंबर. चला तेजस आल्या पावली रिटर्न. चला लेट झालेलो आहोत आम्ही. किती मिनिटं लेट आपण फक्त 15 मिनिटं लेट आणि एंट्री बा. चला आता आपण कुठल्या तरी बीचवर जाऊया. आता बीचवर कुठली क्लिफला जाऊया. ओके ते आम्ही मिस केलं पण हे आम्ही किस केलं. मला स्वतःवर प्राऊड होतो भाई. तुझा मी सिनेमॅटिक घेतो तू चाल. अरे दीपक साल्टी किती झाले, रुपया कमी झाला पाहिजे. आपला मोबाईल कुठे आहे पण? आपली साल्टी गेले. आहे ना याचं टेन्शन नाही. तू आहे म्हणून तर साल्टी गेली आमची. दीपक सिनेमॅटिक हा. भरत सिनेमॅटिक घेतो तुझा. भाई माझ्या पाठीमागे राहा उभे, म्हणजे मला एक याच्यासाठी फोटो क्लिक करता येईल तुमचा. ऋषिकेश माझ्या 1 मिनिट मागे आहे ना. वक्त आए ये बोट क्या है मेरी पकड़ दे. भाई तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये अशी जागा बघितली नसेल कधी, कारण का मीच पहिल्यांदा बघितली. भाई साहब come to Dubai, let's go party. भाई हवा बघ कसली येते. आता माझे ना 15-20 फोटो काढून तिथे मग आपण जावे. एक नंबर हा भाई. कधी पण या इथे असंच पाणी. भाई एक नंबर. कालच्या बीच पेक्षा इथे डोळ्यांचा सॅटिस्फॅक्शन इथे भाई. इथे या आणि इथे शांतपणे चिल करा भाई. वाईब आहे वाईब. एक नंबर. काय सीन आहे यार लिटरली. हाँ मुझे प्यार है हाँ कैसा कुमार है हाँ. भाई एवढा भारी वाटते काय सांगू तुम्हाला. आता नाही जायचं घरी.
तर भाई लोक आम्ही आता इथनं पण कळते होतो. आता एक नंबर एन्जॉय केला आम्ही. सूर्य पण गेलेला आहे आणि आता आम्ही पण जातोय. सूर्य गेला आम्ही पण चाललो. आणि यांचं काहीतरी गॉसिप चालू आहे गपचूप मगापासून, काही सांगतच नाहीत. ठीक आहे, आता कुठे जायचं ते आम्हाला माहित नाही. आता ऋषी कुठे जायचं परत? आता आपण जाणार डायरेक्ट बागा टिटॉस लेन. टिटॉस लेन काय काय माहित. बट बिफोर दॅट मे बी स्पिरिट ऑफ चर्च. ओके, गॉड ब्लेस यू. माझा गॉड इज ब्लेस यू. वक्त आहे. चर्च पण बंद झालंय. चला आता. चर्च बीच सगळं बंद झालंय. आमच्या नशिबाला सगळी काय कुठलेत रे फाट्या. आता कुठे जायचं ऋषी डायरेक्ट? चर्च माझा गॉड इज ब्लेस यू. किती किलोमीटर आहे? बच्ची बमा आहे भाई. आजचा अख्खा दिवस वाया घालवलाय. अख्खा एन्जॉय केला असता आपण. कसला माहितीये का, कसं मजा आली असती इथं. भिजलो असतो आपण हे बघून 4 बघून. वाजेपासून इथं बसलो असतो आपण आतापर्यंत. हा ना यार, काय बोलायचं. आमच्या अवतारांची पण वाट लावली त्यांनी. मोबाईल दे पटकन, हे टाकू दे. नाही मोबाईल माझा. कोणाकडे आहे तो? अरे ते काय ते याच्या मोबाईल कोणाकडे आहे? 7 वाजलेत आणि आम्ही आता सीएनजी टाकायला आलो. कोणत्या तरी चर्चवर जायचे आणि तिथे किती वाजता पोहोचतो आम्ही काय माहित नाही. आणि त्याच्यानंतर रूमवर जायचे. नाही जायचं, नाही जाता ना. चर्चवर जायचं होतं ना कुठला? का डायरेक्ट नॉर्थ गोवा. भाई कॅन्सल परत एकदा एक प्लॅन आहे ना. हा नकली आहे. सगळं प्लॅन कॅन्सल. तर फोर्ट पण आता टायमिंगमुळे वाट लागली आमची. आता फोर्ट मी येणार कोणासोबत तरी येणार. हे बघा सगळे कसिनो बघा इथे. सगळी जुगारी इथे येतात. इथे आम्ही पण आज जाणार. भले खेळणार नाही पण जाणार. राईट साईड. सीन बघा कसला पूल आहे. आता तेजस पण असाच बांधणार कधी ना कधी. बिग डॅडी कसिनो. भाई लोग पोहोचले जुडिओ में वन्स अगेन शॉपिंग करणे. कपडे तर आम्ही घालत नाही, कुठे फिरत पण नाही. तर कपडे घ्यायला आलो तरी पण आता आम्ही फिरलो तर काय नाही, फक्त बीचवर जाऊन आलो. हा मजा आहे त्या. तर आम्ही जुडिओमध्ये आलो. परत आणलेले कपडे तर अजून घालून झालेले नाहीत. सो बच्ची आपण पोहोचले नॉर्थ गोवा में. नॉर्थ गोवा नुसता मजाक मस्तीवाला आहे. मजाक मस्तीवाला. रस्ता असेल ना कुठून तरी. हा बाहेरून बिना ट्रॅफिकचा. बिना ट्रॅफिकचा तो पण वन वेच आहे तो दोन्हीला. हे काय गाद्या पैकापैकी काढ ना ते बर्फ आहे तो. पोहोचलेलो आहेत आम्ही आमच्या रूम जवळ. आता बॅग वगैरे काढतो. आज आम्हाला काय वाटत नाही आम्ही फिरू. ओके बघू पुढचा पुढे आहे. मॉल आहे इथे. गाईज आपण रूमवर पोहोचलेलो आहेत आणि एक बापूला इथे एक खास गोष्ट अशी झाली का एक्स्ट्रा बेड भेटलाय. 2 एक्स्ट्रा बेड आहे तिथे बघायला गेलं तर. तिकडे एक आहे पण तिच्यावर आम्ही पूर्ण सामानच ठेवलंय. मस्त. अरे पण इथे पाडायचं पण काय धोका नाही. मस्त. आता आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि जाणार कुठल्या लाईनला काय बोलला तो? टिटोस लेन. तिथे आम्ही जाणार आहेत जरा काहीतरी खायला प्यायला आणायला. चलो मिळते हे टिटोस लेन में. चला आवरून वगैरे झालेलं आहे आपण. आता जाऊया काहीतरी खाऊन येऊया बाहेर. वैशट माझी चप्पल कुठे? चावी घे ना. म्हणलं मी नाही लावत, मला भीती वाटते. नवीन. आता आम्ही नॉर्थला आहेत. भरतजी होईन का आज? अरे पोच दे रे एक. लेट्स गो.
ना ना. तर भाई लोक ते तर गेलेले आहेत, आता आम्ही पण चाललेलो आहेत. शॉर्ट मेन्यू आहे. मी मागवणार नाही, आधीच सांग ज्याला पाहिजे मागव, नॉर्मल बघ. जेवण के तलाश में है, यही 4 बंदे इंक्लूडिंग बाजवा. पोच गेले बागा बीच पोच गेले. पण इकडे खूप फालतूगिरी आहे गाईज. तुम्ही येऊ नका अजिबात, तिकडे साऊथला जा, इकडे येऊ नका, नाहीतर तुमचं नाव सांगेन घरी. हा बीच चांगला आहे, म्हणजे अजून तरी आम्ही सकाळचा व्ह्यू नाही बघितला, पण रात्री बसच्या एक पीस आहे. पीस नाही, एक शब्द पाठ केलाय मी, पीस. तर मी किती वेळा बोललो असेल हा. काय बरं जाम गर्दी रे इथे. कचरा पण नुसता कचरा आहे गाईज इकडे. कचरा, नुसता कचरा, आणि जाम मोठा आहे. काय मजा नाही, अजिबात येऊ नका इथं. तर मित्रांनो, आम्ही आता परत घरी आलेलो आहेत, म्हणजे इथल्या हॉटेलवर आलेलो आहेत. आता ब्लॉग एंड करतो. आजचा दिवस तर एकदम बकवास आहे, आणि आम्हाला बिलकुल इकडे नॉर्थला काय मजा येत नाही. सगळे इकडे बेवडी, चर्सी, गर्दुल्ली, फरदुल्ली सगळे हीच आहे तिथे. त्याच्यामुळे आमचा एक मूड गेला आहे. आता आम्ही उद्या बघूया, इकडे तिकडे फिरू, आणि काहीतरी आता काय बोलतात त्याला, आमचं आता इथे जास्त थांबण्याचं हे नाही, आम्हाला नाही मजा आली. पैसे टाकून आता आम्ही उद्या बघू, काय काय फिरायला आहे तेवढं फिरून घेऊ. इथला बीच खूप खराब बिराब आहे, एकदम घाण, कचरा आहे. नका येऊ इथं, मी तर सांगू नका येऊ काही. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा माझ्या ब्लॉग्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके चला, बाय बाय.